सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात झाली. उमेदवार माघारीनंतर आजपासून खऱ्या अर्थानं प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. पण एकीकडे राणेंच्या एकत्रित संघटन शक्तीची महायुती आणि दुसरीकडे विस्कळीत उभाटासह महाविकास आघाडीची युद्धा अगोदरच संपलेली रणनीती अशी ही लढाई आहे. हे अगदी स्पष्टपणे सांगतो. हे केवळ प्रचारी कागदावरचं चित्र नाहीये, तर 7 तारखेपूर्वीच 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपाचे 7 आणि शिंदे शिवसेनेचे 1 असे एकूण 8 उमेदवार बिनविरोध निवडून येणं असेल, किंवा 100 सदस्यांच्या पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे 16 आणि शिंदे शिवसेनेचे 1 असे एकूण 17 सदस्य बिनविरोध ठरणं, हा केवळ युद्धापूर्वीच्या कूटनीतीचा सर्वात मोठा विजय आहे. अर्थात या विजयाचं श्रेय केवळ आणि केवळ खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांनाच जातं. आजपर्यंत नारायण राणे यांच्यावर जनतेनं तुफान प्रेम करत सर्वच निवडणुकांमध्ये कौल दिला, पण यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर विरोधकांनीच प्रेम करत विकासासाठी आम्ही नितेशजींसोबत हा नारा देताना कट्टर उबाटा समर्थकांनी तलवारी मॅन करत आज नितेशजींचा केलेला बिनविरोध जय जयकार म्हणजे कोकणातील पर्यायानं सिंधुदुर्गातील ठाकरे ब्रँडला दिलेली सनसनीत चपराकच म्हणावी लागेल. नमस्कार, मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, उबाटा सेनेसोबत आज मनसे आहे, महाविकास आघाडीच्या नात्यानं काँग्रेस आहे, त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. अशा सगळ्यांनी मिळून ज्या उबाटाच्या हातात कोकणात राणेंविरुद्ध लढण्यासाठी जी तलवार दिली आहे, ती लढणं सोडाच हो. उबाटा गट आज अक्षरशः निवडणुकीचं रणांगण सोडून पळून चाललाय, हे वास्तव आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात एक कणकवलीच्या संदेश पारकर यांचा विजय सोडला, तर उबाटाची मागील 3 वर्षात कमाई फक्त पराभव एवढीच राहिली आहे का? म्हणजे इथेही उबाटा शिवसेनेला करायला राणेंचाच आसरा घ्यावा लागला. त्यातही कणकवलीचा विजय हा देखील शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या पुन्हा येईलच आहे. हे जरी स्वीकारलं तरी मग उबाटाकडे कोकणात आता उरलंय तरी काय, हा प्रश्न आहे. काल सतीश सावंतांनी उबाटाला जय महाराष्ट्र करताना यापुढे कोकणात सत्तेत उबाटा येईल का नाही हा अप्रत्यक्षरित्या मांडलेला निराशावाद आज उबाटा गटाची सिंधुदुर्गातील केविलवाणी परिस्थिती दाखवतो. पालकमंत्री नितेश राणे यांच्या रणनीतीचा विजय समजून घेताना उबाटा शिवसेनेचं झालेलं पानिपत केवळ राजकीय पराभव नाही, तर ते आत्मघातकी दुर्लक्षाचं जिवंत उदाहरण आहे. लोकसभा आणि विधानसभा निकालानंतर कार्यकर्त्यांनी कसा बसा जीव ओतून उभा केलेला उबाटा पक्ष आज मुंबईत बसून कारभार हाकण्याच्या अनास्थेमुळे अक्षरशः कोसळलेला दिसतोय. हा पराभव मतदारांनी दिलेला नसून नेतृत्वानं स्वतः ओढावून घेतलेला आहे आणि म्हणूनच तो अधिक लाजिरवाणा ठरतो. पण उबाटा गटाला याचा विचारच करायचा नाहीये, प्रचार देखील करायचा नाहीये. निवडणुका वाऱ्यावर सोडायच्या आणि मग संजय राऊत येऊन ओरडणार कोकणात दहशतवाद. आज या जिल्हा परिषद निवडणुकीत सगळ्यांनीच पाहिलंय, एक मतदारसंघ बिनविरोध होत असताना स्वतःच्या खिशातून पैसा घालून लढणारा उबाटाचा कार्यकर्ता आज जिद्द हरल्यामुळे नाही, तर पक्ष चालवायचाच नाही अशी भावना निर्माण झाल्यामुळे माघार घेतो. हा कार्यकर्ता थेट भाजपाचा पर्याय स्वीकारतो, कारण त्याला जिंकायचंय, विकास हवाय आणि सत्तेशी संवाद साधायचा. आणि या सगळ्या प्रक्रियेत तो नितेश राणे यांचं नेतृत्व मान्य करतोय. हीच या निवडणुकीतील सर्वात ठळक आणि उबाटा सेनेच्या नेत्यांना अस्वस्थ करणारी बाब आहे. मग आम्ही कुठंतरी आहोत बाबा हे दाखवण्यासाठी चुकून मागून पत्रकार परिषदा घेण्याचं कार्यकर्त्यांवरील उपकार सिंधुदुर्गातील वैभव संपन्न उबाटा सेनेचे नेते दाखवत आहेत.
उभाटा पक्ष नेत्यांच्या दुर्लक्षामुळे संपतोय आणि त्याच पक्षाचा कार्यकर्ता भाजपाच्या नेतृत्वाखाली स्वतःचं राजकीय भविष्य शोधतोय. हा केवळ पक्षांतराचा प्रश्न नाहीये, हा विश्वासभंगाचा, संवाद तुटण्याचा आणि जमिनीशी नाळ तुटलेल्या नेतृत्वाचा पराभव आहे. कार्यकर्ते रस्त्यावर आहेत, प्रश्न डोक्यावर आहेत आणि नेतृत्व मात्र मुंबई महापालिकेच्या स्वप्नात अडकलेलं आहे. या विरोधाभासाला सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण कोकण हे वास्तव आता उघड्या डोळ्याने पाहतो. नितेश राणे यांची रणनीती ही केवळ सत्ता वापरण्याची नव्हे तर संघटन वाढवण्याची, कार्यकर्त्याला ताकद देण्याची आणि राजकीय वास्तव स्वीकारण्याची. त्यामुळे हे चित्र भाजपाच्या संघटनात्मक वाढीस अधिक बळ देणारं ठरतंय. दुसरीकडे उभाटा पक्ष मात्र आत्ममग्न नेतृत्व, दुर्लक्षित कार्यकर्ता आणि दिशाहीन राजकारण यांच्यात अडकून स्वतःचं पाणीपत लिहितो. इतिहास सांगतो, युद्धात शस्त्र हरवलं तर माघार घेता येते, पण सेनापतीच हरवला तर पराभव अटळ असतो. उभाटा पक्षाचं आजचं वास्तव नेमकं तेच आहे आणि म्हणूनच उभाटाच्या सरदारांनी स्वतःहून हातात दिलेल्या बिनविरोध विजयाच्या झेंड्याचं नेतृत्व करतायत पालकमंत्री नामदार नितेश राणे. तुर्तासाच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वल्प. पुन्हा भेटू नवीन भागात. धन्यवाद.